मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज अखंड भारताचे बौद्धमय अखंड भारत बौद्धमय करणारा चक्रवर्ती सम्राट अशोक मौर्य याचा 2230वी आज जयंती आहे आणि त्यानिमित्तानं अनंत सरवते याने एक लेख लिहिलेला आहे आणि तो लेख मी वाचतोय. आपल्याला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. भारताच्या वैभवशाली मौर्य घराण्याचे सम्राट संस्थापक चंद्रगुप्त मौर्याचे नातू व सम्राट बिंदुसार मौर्य त्याचा मुलगा व भारताचा तिसरा सम्राट अशोक याचा जन्म इसवी सन पूर्वी 304 म्हणजेच आता आज 26 मार्च रोजी झाला. वडील सम्राट राजा बिंदुसार व आईचे नाव शुभदांगी. दक्षिण भारतात त्या महाराणीला धर्मा असेही म्हटले जात आहे. पुत्र जन्माच्या वेळी दुःख व शोकरहित जन्म झाल्यामुळे मुलाचे नाव अशोक असे ठेवण्यात आले. मौर्य घराण्यात एकूण 10 सम्राट्स आहेत. त्यातील सम्राट चंद्रगुप्त मौर्य, सम्राट बिंदुसार मौर्य, महान चक्रवर्ती सम्राट अशोक मौर्य, सम्राट दशरथ मौर्य, सम्राट कुणाल मौर्य, संप्रति मौर्य, सम्राट शालिकुश शुक, सम्राट देववर्मा, सम्राट शतधन्वा व सम्राट रुद्र मौर्य. सम्राट बृहद्रथ याची हत्या त्याचाच ब्राह्मण सेनापती पुष्यमित्र शुंग याने इसवी सन पूर्वी म्हणजे 185 अत्यंत कपटाने क्रूर पद्धतीने केला आणि एक प्रकारे प्रतिक्रांती केली. मौर्य घराण्याचे भारतात 137 वर्ष राज्य केले. सम्राट अशोक याचा राज्याभिषेक इसवी सन पूर्व 273 झाला. त्याने सुमारे 41 वर्ष भारतावर राज्य केले. सम्राट अशोकला 3 मुले होती. महेंद्र, कुशाल व जल्लोक तर संघमित्र व चारुमती या 2 मुली होत्या. कलिंगच्या युद्धानंतर म्हणजे इसवी सन पूर्व 261 नंतर सम्राट अशोकाने निग्रोध व उपगुप्त या 2 भिक्खूंच्या उपदेशामुळे सम्राट अशोकाचे मतपरिवर्तन झाले. श्रावक संघाचे मोगली पुतिस याच्याकडून बुद्ध धर्माची दीक्षा घेतली व बुद्ध धम्म स्वीकारला व त्याचा प्रचार आणि प्रसार अफगाणिस्तान, रशिया, बलुचिस्तान, सिंध प्रांत, इजिप्त, ग्रीक, जम्मू काश्मीर, मध्य भारत, बंगाल, बिहार, कन्याकुमारी ते श्रीलंकेपर्यंत केला. सम्राट अशोकाने आपला स्वतःचा मुलगा राजकुमार महेंद्र व मुलगी संघमित्रा यांना धम्मप्रचाराची सिलोन म्हणजे आताचीच श्रीलंका येथे पाठवली. राजकुमार आणि राजकुमारी धम्मास दान करणारा जगातील एकमेव सम्राट राजा असल्यामुळे सम्राट अशोकाला धम्मदा याद अशी म्हणतात. भगवान गौतम बुद्धाचे पहिले धम्मचक्र प्रवर्तक, 1 कौटिन्य, महानाम 2, 3 वप, 4 बद्धीय व 5 अश्वजीत या 5 ब्राह्मण पंचवर्गीय भिक्षुकांच्या माध्यमातून वाराणसी जवळच्या सारनाथ येथे ऋषी पत्तन येथील मृगदायक वनात केले. सम्राट अशोकाने दुसरे धम्मचक्र प्रवर्तन करून अखंड भारत बौद्धमय केले. तर आधुनिक भारताचे शिल्पकार व जागतिक पातळीचे विद्वान विश्वरत्न, भारतरत्न, परमपूज्य व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे तिसरे धम्म प्रवर्तक अशोका विजयदशमीच्या दिवशी करून भारताच्या मूळ बुद्ध धर्माची, राष्ट्रधर्माची व राजधर्माची ओळख भारतात पुन्हा एकदा करून दिली. सम्राट अशोकाच्या काळात भारताची भाषा ही सर्वत्र पाली होती. सम्राट अशोकाच्या भारतात एकूण 3 राजधान्या होत्या. पाटलीपुत्र आताची पाटणा बिहारमध्ये आहे, नाला सोपारा मुंबई. दक्षिण भारतातील कर्नाटकातील गुलबर्गा या जिल्ह्यात शहराच्या ठिकाणापासून 85 किमी अंतरावरील सन्नती तेथे मागील 3 वर्षापासून मोठ्या प्रमाणात उत्खनन झाले असून बुद्ध मूर्ती, शिलालेख, बौद्ध संस्कृती निगडीत सर्व पुरावे अवशेष तिथे मिळालेले आहेत. सम्राट अशोकाने त्याच्या 41 वर्षाच्या कालावधीमध्ये 84,000 बुद्ध विहार, स्तूप, शिलालेख, लेण्या निर्माण करून अखंड भारत बुद्धमय केला. भारताचे राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ हे सम्राट अशोकाच्या गौरवशाली इतिहासाची सर्वोत्तम राज्यकारभार आहे. त्याच्या कार्यकाळाचे ज्वलंत प्रतीक म्हणून भारताने स्वीकारलेला आहे. त्यांच्या 2230व्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन. अनंतराव सरवदे यांनी त्यांना दिलेलं अभिवादन आहे. मी पण ग्रामोदय परिवाराच्या वतीनं सम्राट अशोक यांना ज्यांच्या जयंतीनिमित्तानं त्यांना अभिवादन करतो. आणि या लेखासंदर्भात आपल्याला आवडलं असेल तर या संदर्भात कमेंट्स करा,
आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.